तुम्ही जर भजी खाण्याचे शौकीन असाल तर हा मिरची वडा नक्की करूनच बघा। आतून मस्त असे चटपटीत सारणाचे हे मिरचीचा वडा करायला अतिशय सोपा आहे। एकदा जर तुम्ही हे वडे केले ना तर पावसाळ्यामध्ये हमखास 3 ते 4 वेळा नक्की ट्राय कराल। या मिरचीच्या वड्यासाठी आपण बेसनाचे आवरण व्यवस्थित लागण्यासाठी खास ट्रिक सुद्धा या ठिकाणी वापरली आहे। शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक नक्की करा, तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मिरची वडा करण्यासाठी आपल्याला आतमध्ये मिरचीमध्ये भरण्यासाठीचे सारण तयार करायचे। तर त्यासाठी मी या ठिकाणी 3 उकडलेले बटाटे घेतले, त्याचे संपूर्ण साल काढून घेतले। त्याला अशा पद्धतीने मॅशरने मॅश करून घेत आहे। हवं तर तुम्ही आपल्या किसणी असती बारीक त्याने सुद्धा किसून घेऊ शकता। हे बटाटे आपण मॅश केल्यामुळे आपली जी मिरची असेल त्या मिरचीमध्ये व्यवस्थित असे सारण भरले जाईल, त्यामुळे अशा पद्धतीने मॅश करून घेऊया। आता आपण जे मिरचीचे सारण करणार आहे त्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया। तर या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून ह्याचे छान असे बारीक वाटून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असे बारीक वाटून घेतलेले आहे। मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर करते, तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता। आता आपण या ठिकाणी मॅश केलेला बटाटा घेतलेला होता, त्यामध्ये आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे। तर मी कडल्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल छान कडकडीत तापवून घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की लगेच पाव चमचा आपल्याला जिरे घालायचे। आता जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून तो सुद्धा चांगला परतवून घ्यायचा। आता कढीपत्ता जिरे मोहरीची फोडणी छान तडतडली की त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं साहित्य होतं ते आपण यामध्ये घालायचं। नंतर पाव चमचा आपल्याला हळद घालायची, चवीनुसार मीठ घालून हे तडका आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता ही फोडणी आपल्याला या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही गॅसवर कढईमध्ये सुद्धा बटाट्याची फोडणी तयार करून सुद्धा बटाटा घालू शकता, मी अशा पद्धतीने करत आहे। आता ही फोडणी आपल्याला मॅश केलेल्या बटाट्यावर घालायची आणि ही फोडणी या बटाट्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे। फोडणी अशा पद्धतीची घातल्यामुळे काय होते, एक तर आपल्या बटाट्याची जी भाजी असती ती छान अशी कोरडी होते। आपण जर बटाटा कढईमध्ये परतवून घेतला तर तो बटाट्याला ओलसरपणा येतो, त्याची जी भाजी असते ती ओलसर होते किंवा पातळ होते। त्यामुळे मी या ठिकाणी अशा पद्धतीची ट्रिक वापरली आहे, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची ट्रिक वापरून बघा। त्यानंतर मी या ठिकाणी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा घातला, तो छान मिक्स करून घेतला। नंतर या ठिकाणी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। तर या मिरच्या आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। तर या मिरच्या थोड्या सुद्धा तिखट नसतात। आता या मिरच्या आपल्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहे। तर मी या ठिकाणी मिरच्या छान अशा कोरड्या करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला काय करायचे, या मिरच्या अशा मधोमध कापून घ्यायच्या आहे। पूर्ण असे दुसऱ्या भागापर्यंत याला कट द्यायचा नाही आणि याच्यातले जे देठ आहे ते आपल्याला अशाच पद्धतीने ठेवायचे। ज्या आपण कापून घेतलेल्या होत्या त्यातले संपूर्ण बिया आपण अशा चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊया। आपल्याला या मिरचीमध्ये आपण तयार केलेलं सारण भरायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या फक्त मिरचीला वरच्या बाजूने कट देऊन घ्यायचा आहे। तर तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मिरची कापून घ्यायची आणि जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला याच्यातल्या संपूर्ण बिया काढून घ्यायच्या आहे। ही मिरची जराही तिखट नसते, त्यामुळे याच्यातल्या बिया आपण सहज काढून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे मी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या याच्यातल्या बिया काढून घेतल्या। तर अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या कापून घेऊया। तर इकडे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहे। आता आपलं सारण सुद्धा या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता आपण या मिरचीमध्ये तयार केलेलं सारण भरूया। असे छान असे दाबून या ठिकाणी सारण आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण मिरची वडा खात असतो त्यावेळेस खाताना अगदी छान लागते। तुम्हाला जर वाटत असेल तर मिरचीच्या बिया काढत असताना मिरची तुटत असेल तर नाही काढले तरी चालेल, अगदी तसेच सारण भरले तरी चालेल। तर हे बघा अशा पद्धतीने मी छान असे दाबून या मिरचीमध्ये सारण भरून घेतलेले आहे। तर सर्व मिरच्या आपण अशाच पद्धतीने छान दाबून दाबून यामध्ये सारण भरून घेऊया। तर आपण अशाच पद्धतीने या मिरच्यांमध्ये सर्व सारण भरून घेऊया। आता आपल्याला लागणार आहे या मिरचीसाठीचं जे बेसनाचं वरचं आवरण आहे ते तयार करूया। तर मी या ठिकाणी एका बाउलमध्ये साधारण 2 ते 3 वाटी या ठिकाणी बेसन घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला पाव चमचा ओवा घालायचा, ओवा असा हातावर चोळून घालायचा, त्यामुळे
या आपल्या बेसनाच्या आवरणाला छान अशी स्मेल येईल, टेस्ट येईल। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला बेसन एक जीव करून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे, एक वेळेस खूप जास्त पाणी घालू नका। आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्ट करायचे नाही किंवा खूप जास्त पातळ करायचे नाही। सुरुवातीला थोडंसं पाणी घालून आपण याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एकाच वेळेस जास्तीचे पाणी घातलं तर गुठळ्या मोडायला खूप त्रास होतो। तर हे बघा, 1 कप पाणी घालून मी याच्या संपूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे। याला चांगले असे फेटून घेतलेले आहे। अजिबात आपल्याला याच्यामध्ये गुठळ्या दिसत नाही। हे मिश्रण खूप जास्त घट्ट करू नका, घट्ट केलं तर हा आपला मिरचीचा वडा आहे तो आपल्या घशात असा दाटल्यासारखा होईल। आता बेसनाचे मिश्रण हे परफेक्ट कसे झालेत हे कसे ओळखायचे, तर अशा पद्धतीने चमचा आपला बेसनाच्या मिश्रणामध्ये भरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने लाईन मारायची। मिश्रण हळूहळू खाली यायला लागलं की समजायचं आपले बेसनाचे मिश्रण या ठिकाणी व्यवस्थित झालेले आहे। आता हे मिश्रण आपण साधारण 1 मिनिट चांगले आपण फेटून घेऊया। आता हे मिश्रण चांगले फेटल्यानंतर यामध्ये साधारण आपण 1 चिमूट सोडा घालायचा आणि तो सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये चांगला फेटून घ्यायचा आहे। जोपर्यंत हे बेसनाचे मिश्रण छान असे हलके फुलके होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचे। जे गाडीवरचे वडेवाले असतात ते सुद्धा अशा पद्धतीचे बॅटर तयार करतात। जास्त फेटल्यामुळे हे बेसनाचे मिश्रण हलके फुलके होते आणि आपला वडा हलका होण्यास मदत होते। आता बेसनाचे आवरण मिरचीला व्यवस्थित लागावे यासाठी आपण या ठिकाणी एक ट्रिक वापरली आहे। तर मी या ठिकाणी एक ग्लास घेतला आहे, त्यामध्ये या बेसनाचे सर्व मिश्रण घालायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये जी मिरची आहे ती आपल्याला अशी बुडवून काढायची। अशा पद्धतीने केल्यामुळे आपली जी मिरचीला बेसनाचे आवरण व्यवस्थित असे चिपकून जाते। तर तुम्ही बघू शकता छान असे आपल्या या मिरचीला बेसनाचे आवरण तयार झालेले आहे। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। तर या ठिकाणी आपले तेल छान असे तापलेले आहे। खूप जास्त मोठा गॅस करून आपले तेल तापवायचे नाही, मध्यम तेल आपले या ठिकाणी तापलेले पाहिजे। आता तेल आपले चांगले तापले की यामध्ये आपल्याला एक एक करून मिरची सोडायची आहे। तर गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि ही मंद गॅसवर आपल्याला हे मिरचीचे वडे छान असे खरपूस रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहे। खूप जास्त आपल्याला रंग बदलेपर्यंत किंवा थोडे असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मिरचीचे वडे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी मंद गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिट हे वडे छान असे तळून घेतलेले आहे। तरी साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट हे वडे तळण्यासाठी लागतात। तर छान असे खरपूस आपण या ठिकाणी वडे तळून घेतलेले आहे। एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि उरलेले वडे संपूर्ण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आज आपण मस्तपैकी कुरकुरीत असा मिरचीचा वडा कसा करायचा ते पाहिले। चवीला तर एकच नंबर लागणारी राजस्थानी मिरची वडा कसा करायचा ते बघितलं। मध्ये मध्ये मी भजी म्हणत होती कारण आपल्याकडे हे भजेचा प्रकार केला जातो। तर तुम्हाला हा एक वडा कापून दाखवत आहे। तर छान असा आपला या ठिकाणी कुरकुरीत, वरून छान असा कुरकुरीत, आतून असा मऊ या ठिकाणी मिरची वडा या ठिकाणी तयार झालेला आहे। बाहेर जर धो-धो पाऊस पडत असेल तर पटकन हा मिरची वडा तयार करा, चहा बरोबर तर अतिशय उत्तम लागतो। कशी वाटली रेसिपी ते पटापट कमेंट मध्ये सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच छान मस्त गरमागरम रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।